तुम्हाला वाटतं का की फक्त ॲग्रीमेंट केलं म्हणजे प्लॉट किंवा घर तुमचं झालं? अजिबात नाही. इथेच लोक सर्वात जास्त फसतात. घर किंवा प्लॉट घेताना आपण साठे खत, ॲग्रीमेंट टू सेल आणि खरेदी खत, सेल डीड यात खूप गोंधळतो. दोन्ही कागद दिसायला सारखेच असतात, पण यातला फरक खूप मोठा आहे आणि महत्वाचा आहे. नीट समजून घ्या. साठे खत, ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे भविष्यात मालमत्ता खरेदी करण्याचा केलेला प्राथमिक करार किंवा वचन होय. मी भविष्यात उरलेले पैसे देईन आणि मग घर घेईन. लक्षात ठेवा, या कागदामुळे जागा तुमच्या नावावर होत नाही. यात फक्त अटी, रक्कम आणि अंतिम मुदत ठरते. या उलट खरेदी खत, सेल डीड हा संपूर्ण पैसे देऊन मालकी हक्क स्वतःच्या नावावर हस्तांतरित करणारा अंतिम व कायदेशीर दस्तावेज असतो. जेव्हा तुम्ही खरेदी खत, सेल डीड सरकारी ऑफिसमध्ये रजिस्टर्ड करता, तेव्हाच कायद्याने ते घर 100% तुमचं होतं. म्हणूनच फक्त साठे खत, ॲग्रीमेंट टू सेल करून मी मालक झालो या भ्रमात राहू नका. व्यवहार पूर्ण झाल्यावर खरेदी खत, सेल डीड नक्की रजिस्टर्ड करा. मित्रांनो, ही महत्वाची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.